तो सबसे पहले बोर्ड पे देखेंगे इसमें डिफरेंशिएशन में। तो डिफरेंशिएशन में स्टार्टिंग में कल पूरा हो गया उसका, ऑफलाइन में पूरा होता है उसका बेसिक, कैसे आया क्या आया, व्हाट इज माय डिफरेंशिएशन, ऑल द थिंग्स वी हैव ऑलरेडी कवर इन आवर ऑफलाइन लेक्चर। ऑफलाइन लेक्चर में सब बताया डिफरेंशिएशन मतलब क्या, यूनिट टेंजेंसी, कितने एस्पेक्ट में डिफरेंशिएशन यूज होगा, फिजिकल एस्पेक्ट, देन आफ्टरवर्ड तुम्हारा ज्योमेट्रिकल एस्पेक्ट, देन आफ्टरवर्ड डिफरेंशिएशन मतलब क्या, सब देखे अपन ने। तो वहां तक आने के बाद finally we got the position at which we can say that here मला लई दमाने ऍडमिट पहिले याच्यामध्ये ओके। सो फाइनली वी arrived the position at the point standard formula that one, वहां से स्टार्ट करेंगे अपन। तो स्टैंडर्ड फार्मूले में सबसे से कैटेगरी वाइज बात करने वाले, जैसे कि पहला है डेरिवेटिव ऑफ पहले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। सबसे पहले ये इंपॉर्टेंट है, डेरिवेटिव ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस। ये फार्मूले याद होना सबके लिए जरूरी है, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस के फार्मूले। यस, तो पहला फार्मूला क्या है? फर्स्ट फार्मूला इज नथिंग बट d by dx of sin x. How to read that one? Please read as a d by dx of sin x means derivative of sin x with respect to x is there. Okay. So what is the derivative of that one? Derivative of sin x is nothing but it is the cos x is there. Second is nothing but d by dx of cos x. Derivative of cos nothing but it is nothing but minus sin x is there. Then afterward third one d by dx of tan x, it is nothing but it is a sec square x is there. ये पहली थी है ना। तो इसके बाद चौथा फार्मूला d by dx of cot x अगर से देखेंगे अपन तो cot x का वैल्यू कितना माइनस cosec square x। then afterward next formula if you observe here it is nothing but d by dx of cot x के बाद कितना sec x, तो sec x का वैल्यू कितना sec x into tan x। और लास्ट में फार्मूला d by dx of cosec x अगर से लिखेंगे अपन तो cosec x का फार्मूला माइनस cosec x into cot x is there, है ना। मोर डिटेल में देखिए अपन ऑफलाइन लेक्चर में ऑफलाइन लेक्चर में पूरा बताया मैंने डिफरेंशिएशन रहता क्या, लेते क्यों और किस लिए आता, सब बताया। फर्स्ट प्रिंसिपल आपका भी बताया। तो अब अपन डायरेक्ट फार्मूले से आएंगे यहाँ पे। तो सबसे पहले डेरिवेटिव ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन में ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस के डेरिवेटिव। सो व्हाट आर दोस डेरिवेटिव्स हियर? फर्स्ट फंक्शन sin x का डेरिवेटिव cos x, ये सब तो याद होना चाहिए। और सबसे इंपॉर्टेंट ये है कि जिस किसी को डिफरेंशिएशन आएगा उसको इंटीग्रेशन आएगा, बिकॉज़ दे आर इंडिपेंडेंट, बिकॉज़ दे आर डिपेंडेंट ऑन वन अनदर। इंटीग्रेशन इज द एंटी डेरिवेटिव ऑफ इंटीग्रेशन, नथिंग बट इट इज द एंटी डेरिवेटिव, मतलब डेरिवेटिव का उल्टा मतलब क्या रहेगा इंटीग्रेशन। तो जिसको डेरिवेटिव आएगा उसको इंटीग्रेशन आएगा। ओके, so now what happens now here? So here we can say that here first one sin का डेरिवेटिव cos, cos का डेरिवेटिव minus sin, tan का डेरिवेटिव sec square x, cot का डेरिवेटिव minus cosec square x, sec x का डेरिवेटिव sec x into tan x और cosec x का डेरिवेटिव minus cosec x into cot x। इसका शॉर्टकट क्या है सर? आवाज इतने आवाज इतने का येतोय सर को व्हिडिओ काय नाही सर, काही नाही प्रॉब्लेम। हां, तुमचं बघा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल थोडा बघा, एकदम ओके चालू आहे सर। माइक चालू आहे कोणाचं तरी? अजिंक्य चालू आहे। अजिंक्य माइक बंद कर। ओके, बघा आता त्याच्यामध्ये मी सांगत होतो याच्यामध्ये की याच्यात महत्त्वाचं काय, हाऊ टू रिमेंबर दॅट वन, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सी पासून स्टार्ट आहे। म्हणजे बघा cos x चा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर काय cot x चा डेरिव्हेटिव्ह आणि त्यानंतर काय cos x चा, म्हणजे फर्स्ट अल्फाबेट सी असेल त्या सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये। बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x स्टार्टिंग फ्रॉम c मायनस cosec square x और डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x स्टार्टिंग फ्रॉम c, सो इट इज अ -1। त्याच्यामध्ये शॉर्टकट असा आहे की ज्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा फर्स्ट लेटर c आहे त्यांचा डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये आहे। जसा cos चा c आहे मायनस मध्ये आहे, cot चा c आहे मायनस cosec स्क्वेअर आहे आणि पुन्हा cosec चा c आहे इट इज नथिंग मायनस cosec x into cot x is there। अब ये जो पूरे जो डेरिवेटिव है, these derivatives
कैन बी डिराइव्ड बाय यूजिंग फर्स्ट प्रिंसिपल ऑफ डेरिवेटिव। ये पूरे फार्मूले आने वाले हैं, ये पूरे फार्मूले कैसे आया, फर्स्ट प्रिंसिपल ऑफ डेरिवेटिव के हिसाब से आया। देखो अपन इफ यू आर इंटरेस्टेड इसको बता सकते हैं अपन, जैसे कि पहले फंक्शन का डेरिवेटिव sin का डेरिवेटिव cos कैसा आया, ये फर्स्ट प्रिंसिपल ऑफ डेरिवेटिव के हिसाब से आया। इफ यू आर इंटरेस्टेड देन वी कैन शो दैट ये आएगा तुमचा इंटरेस्ट तर दाखवतो नाही तर पुढे जातो। यस सांगा काय सांगायला कळालं का? We can find or we can derive all the derivatives of trigonometric function by using first principle. If you are interested, जर तुमचा इंटरेस्ट असतील तर दाखवू शकतो की हे आले कसे, आहे का तुमचा इंटरेस्ट? Please tell me. नाही सर. ठीक आहे. नाही सर. माझा कर्तव्य आहे तुम्हाला एक तरी दाखवायचं, म्हणजे एकच दाखवतो, बाकी मी तुम्हाला डिराइव करता येईल. ठीक आहे, दाखवा सर. ओके. फर्स्ट प्रिन्सिपल आहे पहिला बघा, तर पहिला आपण डिराइव करू, एक एक करू, फक्त जास्त टाइमपास करायची गरज नाही. फंक्शन आहे साइन डेरिव्हेटिव्ह काढायचा, सगळ्यांचं सारखेच आहे, हे काय आणि ते काय असं नाही करू नका, सगळ्यांचं सारखं आहे. f of x is nothing but sin x. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये f of x plus h ची गरज पडते. f of x plus h म्हणजे काय, replace that x by x plus h, so it becomes sin of x plus h is there. Now tell me what is the first principle of derivative? F dash of x is equal to, इथे प्लीज बघा, f dash of x is equal to, what is the formula? Limit h tends to 0, f of x plus h minus f of x divided by h is there. It is the first principle of derivative. आपल्याला हे सगळं पाहिलं असेल, व्यवस्थित सांगितलेलं आहे. f dash of x is equal to limit h tends to 0, f of x plus h minus f of x upon h. सब समझा कि वाला है, जैसे जैसा इसका डिफरेंस कम होगा h का 0 की तरफ जाएंगे, वैसा वैसा इनका डिफरेंस भी क्या होगा, कम होगा. So now it is equal to limit h tends to 0, what is f of x plus h? It is nothing but sin of x plus h. What is f of x? It is nothing but sin x divided by h. याच्यामध्ये जास्त काम तुमचं आहे फॉर्म्युलाचा. आता हा जर बघितलं ये फॉर्मूला होगा तुम्हारा sin के एंगल में x plus h, मतलब ये होगा sin a माइनस sin के एंगल में h मतलब sin b. तो यहाँ पे a मतलब a plus h, so it becomes the formula sin a minus sin b चा फॉर्मूला था. हा फॉर्मूला काय झाला, sin a म्हणजे पूर्ण x plus h माइनस sin b, b म्हणजे फक्त x. तर तुम्हाला फॉर्मूला पाडला की sin a minus sin b चा, what is formula for sin a sin b? Yes, कहाँ स्टार्ट है, आएगा फॉर्मूला पार्ट, सगळे फॉर्मूले घेतलेले आहे 11 ला. फॉर्मूला जर तुम्ही टाइम पास करत नाही, मी किती दो लिमिट h टेंड्स टू 0. फॉर्मूला आहे 2 cos, माइनस मध्ये असेल तर cos आणि प्लस मध्ये असेल तर स्टार्टिंग कुठून होणार, sin पासून होणार. तर फॉर्मूला काय 2 cos, काय फॉर्मूला a plus b by 2, a plus b by 2 into sin, काय फॉर्मूला a म्हणजे h plus h, b म्हणजे minus x divided by 2, आणि याचे डिव्हिजन किती आहे h. तर हे फॉर्मूला sin a minus sin b चा फॉर्मूला, sin a minus sin b चा फॉर्मूला काय असतो, 2 cos a plus b by 2 into sin a minus b by 2. हे कसं बघायला सिंप्लिफाय करा, सिंप्लिफाय जर आपण करत असले ना, we have to simplify here. So what we got here, here now what are the condition? After simplification we got the condition something like here. सर हाँ बोला बोला. ब्लर होतोय सर व्हिडिओ. ओके ओके, चेक करतो मी. यस, हो गया क्या, आता दिसायला का? हां सर आता झालं. हो सर. So here we can say that here 2 cos of x plus h, आता याला सॉल्व केलं तर मला काय भेटणार बघा, it is equal to limit h tends to 0. बघा मला
हा दोन ऍज इट इज याला सिम्प्लिफाय करू आपण 2 cos ऑफ x प्लस x 2x म्हणजे असं झालं बघा 2x प्लस h डिवाइडेड बाय 2 ओके इनटू याच्यामध्ये काय प्लसचा x मायनसचा x कॅन्सल की त्याला मग sin x बाय 2 and divided by किती h is there ओके हा प्लसचा x आणि मायनसचा x काय झाला कॅन्सल डिवाइड बाय किती राहिला h बाय 2 is there now next part is आता याच्यामध्ये काय करता येईल बघा याच्यामध्ये दोन कॉन्स्टंट आहे लिमिट सब आहे ओके सगळ्यांची लिमिट वाढवून देतो सगळे मल्टिप्लिकेशनला आहे h ची गरज साइन ला है साइन को अपन h देंगे क्यों देंगे क्योंकि रिजल्ट साइन में है क्या रिजल्ट है रिजल्ट सांगा मला लिमिट का साइन लिमिट x टेंड्स टू 0 काय का फार्मूला sin x by x इज इक्वल टू कितना इसको 1 तो ये h इसको देने के बाद दोनों के एंगल की एडजस्टमेंट करेंगे और उसको अपन क्या करेंगे 1 करेंगे देखो कैसा तो सबसे पहले इसकी लिमिट बांट देंगे अपन लिमिट h टेंड्स टू 0 cos ऑफ अथवा दोन दोघांचे डिवीजन ला है तो इसको बांट के दिया तो दो दो कैंसिल कितना रहेगा यहाँ पे x प्लस यहाँ पे कितना h बाय 2 इनटू लिमिट h टेंड्स टू 0 थोड़ा बाहर लिखेंगे यहाँ पे इसको अपन f डैश ऑफ x इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 ओके लिमिट h टेंड्स टू 0 इसकी लिमिट बांट दे दो sin ऑफ h बाय 2 डिवाइड बाय कितना h ओके बघा तीन फंक्शन होतं दोन कॉन्स्टंट लिमिट सब आहे पहली लिमिट अपन cos को दी फिर दूसरी लिमिट अपन sin को दी और ये h मल्टीप्लिकेशन में फंक्शन और डिवाइड में h है जब फंक्शन मल्टीप्लिकेशन में है तो अपन ये h तीनों में से किसको भी दे सकते तिघांपैकी कोणाला देता येईल ज्याला गरज आहे त्याला त्याच्यामध्ये गरज cos ला दिलं तर काय आहे बघा cos ला जर मी h दिला असतं तर काय कामाचं नसतं कारण cos चा आणि याचं काय घेणं देणं नाही अगर से यही h अपन ने sin को दिए तो अपने को रिजल्ट मिलता लिमिट एक्सटेंड टू 0 sin x by x is equal to 1 वाले रिजल्ट में अपन कन्वर्ट कर सकते सो हाउ टू कन्वर्ट दैट वन वेरी सिंपल वन बघायला मला काय करता येईल हे झालं 2 लिमिट h टेंड्स टू 0 cos ऑफ x plus h by 2 into limit h tends to 0 आता काय करते sin h by 2 divided by h आता बघा हा रिझल्ट आणि हा रिझल्ट बघा h tends to 0 x tends to 0 sin चा अँगल ला x आणि डिवाइड ला x आहे इथे आहे sin ला किती h by 2 किती आहे h आहे या दोघांना काय करावं लागेल अँगल आणि डिनॉमिनेटर काय करायचा सेम का असं जर केलं तर व्हॅल्यू किती भेटते 1 लिमिट आपण व्यवस्थित पाहिला ज्याला लिमिट येईल त्याला कळेल लिमिट h tends to 0 पहिली कंडिशन sin चा अँगल h by 2 इथे h आहे तर 1 by 2 आणि 1 by 2 ची मला ऍडजस्टमेंट करावं लागेल तर डिनॉमिनेटरला किती झाला h by 2 म्हणजे h by 2 आता हे पूर्ण लिहिलं व्हॅल्यू हे पूर्ण व्हॅल्यू झाली 1 कोणत्या रूल प्रमाणे या रूल प्रमाणे ची व्हॅल्यू किती झाली 1 आता मी लिमिट अप्लाय करतो 2 h कुठे चालला 0 कडे त्याच्या ठेवा h च्या जागी 0 ठेवा 0 by 2 0 x plus 0 x म्हणजे फक्त काय उरला cos x उरला ठीक आहे इथे ही पूर्ण व्हॅल्यू झाली 1 1 into किती 1 by 2 तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल मग याचा आन्सर किती आला गेट इज नथिंग बट cos x is there so it is the first proof of that one so according to that first principle we can derive each and every trigonometric functions derivative जसं मी तुम्हाला याच्यामध्ये साइनचा डेरिव्हेटिव्ह काढून दाखवलं फर्स्ट प्रिन्सिपल ने असं तुम्हाला प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढता येईल फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह ओके फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय इट इज ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन प्लस आपण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणतो ठीक आहे तर आय होप तुम्हाला कळालं असेल फंक्शन sin x आहे आता त्याच्यामध्ये f of x प्लस म्हणजे जिथे x असेल तिथे x प्लस h घेतलं फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला limit h tends to 0 it is like sin x plus h minus sin x upon h then apply the formula sin a minus sin b चा formula 2 cos a plus b by 2 into sin a minus b by 2 divided by h मग त्याच्यामध्ये x आणि x 2x plus h by 2 x काटले फक्त राहिला h by 2 divided by h हा दोन कॉन्स्टंट लिमिट चा बाहेर लिमिट मध्ये cos ऑफ हे दोन दोघांचा डिव्हिजन ला आहे तर पहिले हे दोन दोन काटले हे किती राहिला फक्त x plus h by 2 into limit h tends to 0 sin h by 2 by h तर हे लिमिट मध्ये आपल्याला हे रिझल्ट आपण पाहिला आहे लिमिट मध्ये
लिमिट x टेंड टू 0 sin x बाय 3 इक्वल टू 1 याच्यासाठी अँगल आणि डायमीटर काय पाहिजे सेम अँगल h/2 आणि इथे h आहे तर दोघांना सेम करण्यासाठी मी काय केलं 1/2 आणि 1/2 ची काय केली ऍडजस्टमेंट असं केल्याने हा पूर्ण व्हॅल्यू 1 झाली 1 * 1/2 यू गॉट 1/2 हे 2 घ्यायचं आन्सर किती आला cos x याप्रमाणे प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो आता साइनच्या जागी फक्त cos जर घेतला मी सेम फक्त कॉपी पेस्ट करायचं मला हा cos x हा काय भेटला मला cos of x plus h हा काय भेटला cos of x plus h minus cos x is there so tell me formula cos a minus cos b काय formula cos a minus cos b चा 2 sin right 2 sin simply a plus b by 2 into sin मायनस मध्ये असल्यामुळे आय थिंक इट इज अ मायनस साइन तुम्हाला बाहेर येणार है ना इथे मायनस काहीतरी येणार 2 cos 2 sin x plus h by 2 फॉर्म्युला पाठवून सगळं ना cos a minus cos b चा फॉर्म्युला काय टेल मी cos a minus cos b टेल मी -2 sin a plus b by 2 into sin a minus b by 2 फक्त इथे मायनस येणार बाकी सगळं सेम कार्यक्रम कटून जाणार आणि शेवटी आन्सर किती आला तुमचा -sin x ओके आता तुम्हाला मला जर याचा सरळ सिंपल आहे याचा कसा करायचा ते याच्यापेक्षा सिंपल आहे कोणाचे tan चा tan झाला हा झाला tan of x plus h is there ठीक आहे तर हा तुम्हाला किती आला tan of x plus h आणि हे मायनस किती tan x is there आता tan मध्ये डायरेक्ट रिझल्ट नाही म्हणजे फॉर्म्युला tan मध्ये नाही तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला कशामध्ये डायरेक्ट sin आणि cos मध्ये तर फक्त इथे एकच स्टेप करायची पुन्हा तुम्हाला ते फॉर्म्युलेशन देईल काय करायचं त्यामध्ये हा जे tan आहे this tan can be written as sin by cos बस करा तिरपा मल्टिप्लिकेशन करा तिरपा गुणाकार मग सेम तुम्हाला फॉर्म्युला प्रमाणे भेटणार then you got that one sin x upon cos x divided by h मग एवढा डिफरन्स आहे on sin x plus h into cos x minus sin x into cos x plus h divided by त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन h च्या डिव्हिजनला 1 आहे ते पुढे जाणार वरी जाणार ठीक आहे मी दाखवून देतो कसा होईल बघा tan चं तर tan मध्ये काय करता येईल बघा तर in case of tan here what we done here in case of tan so it is a simple cross multiplication 1 minute okay so see it now काय करता येईल लक्षात घ्या okay so now here we can write here cross multiplication is there sin x plus h into cos x you got here sin of x plus h into cos x minus then again cos of x plus h into sin x divided by cos of x plus h into cos x आणि हा h by n 1 उलटा केलं तर किती भेटणार 1 by h म्हणजे h पुढे जाणार हा वरी जाणार तर संपला आता फॉर्म्युला sin a cos b minus cos a sin b फॉर्म्युला सांगा बघा sin a cos b minus cos a sin b काय फॉर्म्युला प्लीज टेल मी sin of a minus b sin of a minus b is there आता याला जर मी sin of a minus b जर केलं तर मला काय भेटणार बघा लिमिट h टेंड्स टू 0 a म्हणजे x plus h b म्हणजे minus x divided by cos of x plus h into cos x आणि into किती h तर हा x आणि x काय झाला कॅन्सल जे काय झालं फक्त sin h तर याला मला असं लिहिता येईल बघा लिमिट h टेंड्स टू 0 बघा कसं व्यवस्थित लिहितो मी sin h cos x आणि हे h इथे आहे तर गरजू विद्यार्थी होतो आपण sin ला गरज आहे h आपण sin ला दिलं आता काय राहिलं बघा वरी फक्त राहिला 1 वरी काय राहिला 1 आणि खाली काय राहिला
cos of x plus h into किती cos x. Now apply the limit. आता सांगितलं हा किती झाला 1 is 1 finish 1 upon. Now apply the limit h tends to 0. 0 जर अप्लाय केले तर cos x plus 0 म्हणजे फक्त काय याच्या जागी 0 ठेवा. एक 0 झाला म्हणजे फक्त किती राहिला cos x. हा cos x into cos x किती cos square x. And 1 upon cos square x is nothing but sec square x. So it is the derivative of tan x. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येतो फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह नुसार. त्यामुळे मी पहिले लिमिट घेतला. हे जर मी लिमिट घेतला नसतं तर तुम्हाला हे रिझल्ट लक्षात आलं नसतं की हे 1 कसा झाला सर कसा घ्यायला पाठ केला असता तुम्ही. आता तुम्हाला लक्षात आले लिमिट घेतल्यामुळे की हे कसं होईल सगळे डिपेंड ऑन लिमिट ऑफ दॅट वन. तर स्टार्टिंग पासून बघा फंक्शन जर tan असतील तर f of x plus h काय असेल हे लक्षात घ्यायचं. f of x म्हणजे tan x. तर f of x plus h म्हणजे ज्या फंक्शन मध्ये जिथे जिथे x असतील तिथे काय घ्यायचं x plus h. तर tan आणि जे x होतात x plus h. ओके फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये ठेवलं. आजला tan a minus tan b चा फॉर्म्युला मध्ये आपल्याला थोडा लांब जाईल त्यामुळे आपण काय केलं पहिल्यांदा सिम्प्लिफाय केलं. tan ला sin by cos दिलं या tan ला sin by cos दिलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन this one minus this one divided by हे दोघांचा गुणाकार आणि ते h by 1 होता तो उलटा केलं तर किती भेटणार 1 by h म्हणजे इकडे झाला ओव्हर e डिनॉमिनेटरला. मग आता इथं फॉर्म्युला आता मला सांगितलं sin a cos b minus cos a sin b म्हणजे काय sin of a minus b चा फॉर्म्युला करेक्ट आहे. डिवाइड बाय दिस वन x x कॅन्सल sin h हा h ची गरज या विचारायला याला दिलं. पुन्हा याची लिमिट वाढवून दिली लिमिट h टेंड टू 0 1 upon cos of x plus h into cos x. नंतर काय झालं लिमिट अप्लाय केली 0 तर हे झालं cos x into cos x cos square x 1 upon cos x नथिंग बट sec square x. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल नुसार काढता येईल. आता मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. मी 3 काढून दाखवलं साइनचा पूर्ण दाखवला कॉसचा अर्धा आणि टॅनचा पूर्ण. टॅनचा जे साइनचा कॉटचा आहे कॉट म्हणजे काय आता असं केलं सगळंच होईल. मग cot of x plus h मग पुन्हा cot can be written as cos by sin पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन and then तुम्हाला आन्सर येणार minus cosec square x is there. ओके सो आय होप यू गॉट दॅट वन. प्रत्येकाला लक्षात आला असं आहे. हाँ आता बरेच मुलांना sec x का डेरिवेटिव दाखवा. sec x का डेरिवेटिव पता नहीं क्या है सब तुमको आएंगे इसमें से. तुम याद रखो खाली sec x का डेरिवेटिव क्या है ना. sec x का सेम वही sec x तो ये क्या है तुम्हारा sec of x plus h. टेबल दैट वन ये कितना हो गया sec of x plus h माइनस कितना हो गया sec x. चलो sec can be written as एंगल सभी समझ आ रहे हैं इसमें. ये क्या मतलब था help us 1 upon cos of x plus h minus 1 upon cos x upon h. क्रॉस मल्टीप्लिकेशन करो है ना cos x minus cos of x plus h इसका क्रॉस मल्टीप्लिकेशन करो क्या होगा देखो आफ्टर क्रॉस मल्टीप्लिकेशन you got something like here after cross multiplication क्या मिलेगा देखो लिमिट h टेंड्स टू 0 cos x एक cos x minus cos of x plus h cross multiplication divided by cos of x plus h into cos x. अभी होता है h by 1 उल्टा करके कितना h ऊपर चल जाएगा 1 by h. अब वही फार्मूला cos a minus cos b का फार्मूला सबको मालूम है cos a minus cos b का फार्मूला क्या है बोलो cos a minus cos b का फार्मूला. टेल मी नाउ cos a minus cos b अभी कैसा -2 sin है ना -2 sin a plus b by 2 into sin of a minus x minus h by 2 divided by cos of x plus h into cos x upon h is there है ना. ये डायरेक्ट माइनस ओपन कर दिया था यहाँ पे. a मतलब x b मतलब x plus h तो x plus h by 2 a plus b by 2 और a मतलब x
माइनस बी मतलब कैसा था इक्वेशन, ए माइनस बी मतलब ऐसा था, तो इसे अपन माइनस से ओपन करें डायरेक्ट, माइनस एक्स और माइनस एच, माइनस एक्स माइनस एच डायरेक्टली ओपन विद द माइनस साइन, तो यहाँ से प्लस का एक्स माइनस एक्स कैंसिल, तो देखो यहाँ पे क्या हो गया, यहाँ पे कितना हो गया, लिमिट एक्सटेंड्स टू 0, ओके। अब यहाँ पे कितना आ गया देखो, इट इज नथिंग बट माइनस 2 साइन, यहाँ पे देखो 2x प्लस h बाय 2, अभी बताया था ना, अभी तो टाइम पास क्यों कर रहे, समझ में नहीं आ रहा, एकदम सिंपल आगे कर सकते क्या, यस टेल मी नाउ, थोड़े ही तुम्हारा, अब जगह भी ये सॉल्व करने के लिए इसको एकदम सिंपल साइन ऑफ माइनस h बाय 2 डिवाइडेड बाय cos of x plus h into cos x into h is there, now you can solve very easily, यहाँ पे तुम अभी आराम से सॉल्व कर सकते हो इसको, आगे अभी जगह नहीं है यहाँ पे, इनकी लिमिट बांट के दो सबके, -2 तो कांस्टेंट है, ये h की जरूरत सबसे ज्यादा इसको है यहाँ पर, so we can separate them, h is there, h की एडजस्टमेंट करो यहाँ पे, h by 2 ये 2 से 2 कैंसिल हो जाएगा, आंसर विल बी फाइनल आंसर विल बी, क्या है इसको बोलो, आंसर इज नथिंग बट इट इज समथिंग लाइक टू बी, कितना आ जाएगा, व्हाट इज द डेरिवेटिव ऑफ sec x, sec x into tan x, ऐसा आ जाएगा, sec x into tan x is the final answer of that one, okay। तो आ जाएगा इसके आगे दो स्टेप फिर करने का सॉल्व, यू कैन सॉल्व वेरी इजीली, नहीं आया तो कल बोलो अपन इसको कल फिर से सॉल्व करेंगे, ओके, टाइम पास नहीं करेंगे, नहीं आया होगा तो फिर बोलो, इसका अपन आगे सॉल्व कर सकते हैं, वेरी सिंपल वन, दो स्टेप है इसके आगे, तो इस तरीके से तुम हर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन का डेरिवेटिव निकाल सकते हो, तो इन शॉर्ट हम पूरे यहाँ पे डेरिवेटिव लिखेंगे, एक बार याद होना चाहिए सबको, तो वन बाय वन हम उसके आगे सॉल्व कर सकते हैं, यही सबका बेसिक है, डिफरेंशिएशन में फार्मूले याद होना ये सबका बेसिक है, उसके बाद फिर बात का बाद देखेंगे क्या, ओके। सो सी नाउ टेल मी फर्स्ट फार्मूला, सबको याद होना चाहिए, पहला फार्मूला बोलो, डेरिवेटिव ऑफ sin x, sin x का डेरिवेटिव बोलो cos x, डेरिवेटिव ऑफ cos x, cos x का फार्मूला सांगा, फार्मूला सांगा ना, माइनस sin x, डेरिवेटिव ऑफ tan x, tan x डेरिवेटिव सांगा sec square, sec square ओके, dx ऑफ cot x डेरिवेटिव सांगा माइनस minus cos x square x, dx of sec x, sec डेरिवेटिव भी sec x into tan x, into the cot हाँ बोला, हाँ sec into cot x है, sec into tan x है, cot का मतलब तुम्हारा sec x into sec x into tan x है, त्यानंतर cosec x into सांगा minus cosec x into cot x is there, so the derivatives part पाहिजे सगळ्यांना, म्हणून मी वारंवार गेलो sin चे डेरिवेटिव cos हे दोनच पार्ट राहतात कोणाला जास्त करून, आणि cos चा डेरिवेटिव किती मायनस sin, tan चा डेरिवेटिव sec square x डिराइव्ह करून सांगितलं, cot चा डेरिवेटिव मायनस cosec square x, sec x चा डेरिवेटिव sec x into tan x and cosec x चा डेरिवेटिव मायनस cosec x into cot x is there, okay, you I hope you got that one। उसके बाद है डेरिवेटिव्स ऑफ कौन सा फंक्शन बोले अपन, एक्सपोनेंशियल, डेरिवेटिव ऑफ एक्सपोनेंशियल फंक्शन, सब हो गया अपना, मतलब कि डिटेल में बता रहा हूं, तो डेरिवेटिव ऑफ एक्सपोनेंशियल फंक्शन में पहले फार्मूला, दो फार्मूले, ddx ऑफ a raised to x, a raised to x डेरिवेटिव क्या आएगा, a raised to x into log a, उसी तरीके से ddx ऑफ e raised to x डेरिवेटिव क्या आएगा, ये क्या आएगा एक्चुअल e raised to x into कितना आएगा log e, but log e is 1 so you cannot take that। अब तुम्हारा इंटरेस्ट है तो इसको अपन डिराइव करेंगे फर्स्ट प्रिंसिपल से, वेरी सिंपल वन, हाउ टू डिराइव, सी है सांगा फंक्शन किसका डेरिवेटिव निकालेगा, a raised to x का, इसका f of x plus h बोलो, a raised to x plus h, यहाँ पे h x रहेगा वहां पे प्लस h आएगा फॉर्मूले के साथ, बोलो फर्स्ट प्रिंसिपल डेरिवेटिव बोलो, लिमिट h टेंड्स टू 0 डायरेक्ट रखेंगे अपन, f of x plus h तो होगा a raised to x plus h माइनस f of x a raised to x डिवाइड बाय कितना h, अब देखो इसको ऐसे लिख सकते हैं क्या, लिमिट h टेंड्स टू 0
ये इंडाइसिस का रूल सबको मालूम है, इसको कैसे लिखेंगे अपन, a raised to x into a raised to h, इंडाइसिस का रूल minus a raised to h divided by the h. So it is a pi, the a raised to h common काट देंगे. So if we take an a raised to h common here, what we got here, here now. अगर से इसमें से a raised to h common आ गया, बाहर common खींच लिया अपन ने a raised to h, तो क्या बच गया? Limit h tends to 0, a raised to h common, क्या बच गया, a raised to h minus 1 divided by h, a raised to h common काटना, आता होगा, लिमिट जरा अप्लाई कीजिए अपन, लिमिट h tends to 0 a raised to x into limit h tends to 0 a raised to h minus 1 upon h. अब देखो h tends to 0, h 0 की तरफ जा रहा है और a raised to x में h कहीं भी नहीं है, जिसका मतलब वो क्या है, कांस्टेंट. तो कांस्टेंट होने की वजह से ये a raised to x as it is है ना, h 0 की तरफ जा रहा है ना, तो यहाँ पे तो 0 मतलब h आई नहीं, सिर्फ a raised to x है, h के लिए कुछ भी नहीं है, इसका मतलब a raised to x as it is. अब ये रिजल्ट सगळ्यांना पाठ आहे, नवीन सारखा वागू नका, लिमिट मध्ये वारंवार पाहिलं आपण. लिमिट h टेंड्स टू 0, एक्सपोनेंशियल फंक्शन -1 है और जो पावर में है वो डिवीजन में है, तो इसका रिजल्ट सबको मालूम है. इसका रिजल्ट क्या होगा, जो बेस में है उसका लॉग, मतलब क्या, log a. So it is the derivative of a raised to x is nothing but a raised to x log a, by using which one, by using first principle of derivative. First principle of derivative से इसका derivative ऐसा है, a raised to x into log a. ओके, ये रिजल्ट सबको मालूम है ना, क्या रिजल्ट बोलो, लिमिट x टेंड्स टू 0 a raised to x minus 1 upon x, ऐसा अगर से है तो आंसर क्या था उसका, log a. लिमिट का रूल लिखने वाला वही है, खाली h के लिए में h टेंड्स टू 0 है, a raised to h है, -1 है और ये दोनों सेम, इस वजह से पूरे का वैल्यू कितनी आ जाएगी, log a. सेम तुम किसका निकालेंगे, e raised to x, e raised to x, e raised to x plus h, e raised to x plus h minus e raised to x, and this one e raised to x common, e raised to x यहाँ पे आ जाएगा, e कितना आ जाएगा, log e, और log e की वैल्यू 1, इससे आंसर कितना आएगा, e raised to x. याद रखो, एक्सपोनेंशियल फंक्शन का डेरिवेटिव कैसा, एक्सपोनेंशियल फंक्शन एज इट इज और बेस का log, log a है ना. जैसे किसी ने पूछा तुमको pi raised to x का डेरिवेटिव बोलो, तो तुम क्या बोलेंगे, एक्सपोनेंशियल फंक्शन pi raised to x एज इट इज और बेस में क्या है 5, इसका डेरिवेटिव कितना होगा, log 5. Okay, this one. So now this is all about the exponential. Now ये सबको मालूम है, log फंक्शन का डेरिवेटिव ddx of log x, log का डेरिवेटिव कितना, 1/x, log का डेरिवेटिव कितना, 1/x is there. If you are interested, इसको बता सकते अपन आया कैसा, फर्स्ट प्रिंसिपल से देखो, log x फंक्शन है log x, तो f of x plus h क्या रहेगा, log of x plus h. Apply the first principle, log x plus h minus log x divided by h. Now log a minus log b, log a minus log b, you got the log a by b upon h, sorry, log a by b upon h. सेपरेट है, इसको अगर से सॉल्व करेंगे तो ऐसा आएगा, देखो ये तुम्हारा आ गया, लिमिट h टेंड्स टू 0, log of x is cancel, it is 1 plus इधर आना तुम्हारा h by x divided by h. रिजल्ट है क्या लक्षात, लिमिट h टेंड्स टू 0, x टेंड्स टू 0, log of 1 plus x divided by x is equal to just 1. तब h टेंड टू 0 आहे, log आहे 1 आहे, पण इथे x आणि x सारखे का नाही, इथे h by x आणि इथे h आहे, you have to make सेम करने के वास्ते क्या करना पड़ेगा, 1 by x और 1 by x की एडजस्टमेंट. ऐसा करने से ये सब की वैल्यू पूरी कितनी होगी, 1 और 1 into 1 by x, you got the answer 1x. So it is the derivative of log x is nothing but 1 by x. तो इन शॉर्ट ये बता रहा है यहाँ पे, सबसे शॉर्ट में इतना ही बात बोलेंगे यहाँ पे अपन कि we can derive the formula for derivative of any function by using first principle of derivative. ये सबका मैंने आज प्रूफ बताया.
ऑफलाइन लेक्चर में प्रूफ नहीं था, सिर्फ एग्जांपल बताया था, डायरेक्ट फॉर्मूला दिया था। आज मैंने इसका एग्जांपल बताया, डेरिवेशन की आई कैसे बोल के फर्स्ट प्रिंसिपल से तुम हर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन का, हर कांस्टेंट फंक्शन का, हर एक्सपोनेंशियल फंक्शन का, कोई भी लॉगरिथमिक फंक्शन का अपन क्या निकाल सकते हैं, डेरिवेटिव निकाल सकते हैं। तो इसलिए डेरिवेटिव का फार्मूला याद होना जरूरी है। वेरी सिंपल वन, एक तो डेरिवेटिव का फार्मूला याद रखो या फिर इसके मेथड याद रखो, हाउ टू डिराइव दैट वन। कौन सा सिंपल है? आई थिंक फार्मूला याद रखना सिंपल है ना। तो फार्मूला याद रखो, एक ही इसमें अपन देखेंगे, चलो पट 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 सब देखेंगे फार्मूले और अपन आगे जाएंगे जल्दी पास बोला। तो सबसे पहले साइन का डेरिवेटिव इट इज नथिंग बट cos। दूसरा cos का डेरिवेटिव माइनस साइन, याद होना चाहिए सबको। तीसरा ddx ऑफ tan x, tan x का डेरिवेटिव कितना? sec x। देन फोर्थ वन ddx ऑफ cot x, cot x का डेरिवेटिव कितना? माइनस cosec x। पांचवा ddx ऑफ sec x, तो ये हो गया sec x into tan x। छठवा ddx ऑफ cosec x, है ना, cosec x का डेरिवेटिव माइनस cosec x into cot x। ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, चलो ये ले लिया, ये ट्रिग्नोमेट्रिक आप बोलो, ये ले ली। डेरिवेटिव ऑफ a raised to x, a raised to x मतलब एक्सपोनेंशियल फंक्शन, डेरिवेटिव बोलो